नमस्कार. आज माऊलींचा अभंग. माऊलींच्या खरं तर प्रत्येक शब्दावर बोलता येईल. आध्यात्मिक दृष्ट्या ज्ञानेश्वर माऊलींना माऊली का म्हणतात याची अनेक कारणे आहेत. पण आपण इथं मराठीबद्दल बोलत आहोत. या अभंगातील एक वाक्य बघा. जवळी आहे परी भेटेना. इतका नाजूक, इतका तलम आणि इतका कोमल विचार फक्त एक स्त्री मनच करू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं, की एक संत ज्याचं मन स्त्री इतकं हळवं आहे, अशा अर्थाने सुद्धा माऊलींना माऊली म्हणत असते. आता यातील जवळी हा शब्द बघा. अगदी रोजच्या वापरातला हा शब्द. माझ्याजवळ 2 गाड्या आहेत. इथं आपण स्वाधीन किंवा ताब्यात या अर्थानं हा शब्द वापरतो. किंवा माझ्या घरापासून मंदिर जवळ आहे. म्हणजे आपण इथं निकट या अर्थानं हा शब्द वापरतो. किंवा हा माझा जवळचा नातेवाईक आहे. इथं जवळीक दाखवणारा शब्द म्हणून जवळ हा शब्द वापरलेला आहे. जवळी हा शब्द इतका चपलकपणे बसतो, की एकाच वाक्यातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा उद्देश आपल्याला केलेला आहे. आता जवळ या शब्दाचा तुम्हाला कुठला अर्थ घ्यावा वाटतो, तो तुम्ही घ्या. तुम्हाला जवळ या शब्दाचा भावलेला अर्थ किंवा अभंगातील दुसऱ्या कुठल्याही एखाद्या शब्दाबद्दल लिहावंसं वाटलं, तर नक्की लिहा. रामकृष्ण हरी.